आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्याहून सांगतो, विनंती करून सांगतो ते योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची, तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा, हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा उपकार विसरणार नाही, ही आमचा या ठिकाणून शब्द आहे। आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही, तुम्ही आमचे वैरी नाहीत, तुम्ही आमचे शत्रू नाहीत, तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून। या पवित्र शिवनेरी गडावरून आमचा शब्द आहे, आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय, ते पण लोकशाही मार्गाने। आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही होऊ देणार। तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका, तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनाची का मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत। आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला, ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चा काढलेला असून ते मुंबईला निघालेले आहेत। मनोज जरांगे हे आंदोलनावरती ठाम आहेत। सध्या ते जुन्नरमध्ये असून किल्ले शिवनेरीच्या पायथ्यावर नतमस्तक होऊन ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधलाय आणि पत्रकार परिषद घेतली आहे। या पत्रकार परिषदेतून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधलाय। अजूनही तुमच्या हातातून वेळ गेलेली नाहीये, गोरगरिबांची मनं जिंकण्याची मुख्यमंत्र्यांकडे योग्य संधी आहे, तुम्ही आमचे वैरी नाहीत, शत्रू नाहीत, फक्त आठमुठे भूमिका सोडून द्या, असं म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केलेली आहे।